रक्षाबंधन हा हिंदूंचा एक पवित्र आणि लोकप्रिय वार्षिक सण, जो भाऊ बहीण यांच्यातील प्रेम दर्शवतो. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी हा सण 19 ऑगस्टला साजरा होणार आहे. याला नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा देखील म्हणतात. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात व भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात, तर भाऊ आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात. पण बहीण भावाच्या या प्रेमळ नात्याला बळ देणाऱ्या या सणाची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहीत आहे का? यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. चला तर मग रक्षाबंधन साजरे करण्यामागील पौराणिक कथा जाणून घेऊया. कथा क्रमांक 1. धार्मिक मान्यतेनुसार एकदा राजा बळीने अश्वमेध यज्ञ केला होता. त्यावेळी भगवान विष्णूने बटूचे रूप धारण केले आणि राजा बळीकडून 3 पाय जमीन दान करण्यास सांगितले. राजा बळीने हे मान्य केले आणि हो म्हणताच भगवान विष्णूने वामनाच्या रूपात आपल्या 2 पावलांनी पृथ्वी आणि आकाश मोजले. यानंतर त्यांचे विशाल रूप पाहून राजा बळीने आपल्या मस्तकांवर त्यांचे पाय घेतले. तेव्हा देवाकडे वरदान मागितले की जेव्हा जेव्हा मी देव बघेन तेव्हा तेव्हा तुझे दर्शन व्हावे. मला प्रत्येक क्षणी तुला पाहायचे आहे. देवाने त्याला वरदान दिले आणि त्याच्यासोबत राहू लागले. त्यानंतर माता लक्ष्मी नाराज झाली आणि त्यांनी सर्व प्रकार नारद मुनींना सांगितला. नारदजी म्हणाले की तुम्ही राजा बळीला आपला भाऊ करून भगवान विष्णूंबद्दल विचारावे. यानंतर माता लक्ष्मी उदास होऊन राजा बळीकडे पोहोचल्या. तेव्हा राजाने विचारले, आपण उदास का आहात? मला सांगा, मी तुमचा भाऊ आहे. हे ऐकून माता लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली आणि भगवान विष्णूंना मुक्त करण्याचे वचन घेतले. तेव्हापासून रक्षाबंधन सण साजरा केला जात आहे. कथा क्रमांक 2. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्तासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी सची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली असे सांगितले जाते. कथा क्रमांक 3. असे मानले जाते की महाभारताच्या युद्धापूर्वी भगवान कृष्णाने राजा शिशुपालाला सुदर्शन चक्राने 100 शिव्या दिल्यामुळे ठार मारले होते. त्यामुळे त्याच्या बोटातून रक्त वाहू लागले आणि तिथे असलेल्या द्रौपदीने तिच्या साडीचा एक तुकडा फाडून कृष्णाच्या बोटाला बांधला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला प्रत्येक संकटातून वाचवण्याचे वचन दिले. तेव्हापासून रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधली जाते. मित्रांनो, तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.